अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर बघा, आजपासून आपण ऐकणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत कथासार, म्हणजेच कथेच्या रूपात आपण श्री स्वामी चरित्र सारामृत ऐकणार आहोत। पण सारामृत सुरू करण्याआधी आपण या ग्रंथाचे रचयिते श्री विष्णू बळवंत थोरात यांचा संक्षिप्त परिचय जाणून घेऊयात आणि त्याचबरोबर या ग्रंथाचे महत्त्व देखील जाणून घेऊयात। तर बघा, विष्णू बळवंत थोरात यांचा जन्म कोकणामधील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पालशेत गावात झाला। त्यांच्या आईचे नाव श्रीमती पार्वतीबाई व वडिलांचे नाव बळवंतराव थोरात होते। ते ब्राह्मण जातीमधून चित्तपावन कुळातील होते। ते व्यवसायाने शिक्षक होते। त्यांची पदस्थापना कोपर्ली या गावात सहशिक्षक म्हणून झाली होती। त्याच गावात शंकरशेठ नावाचा एक मारवाडी वाणी राहत होता। ते श्री विष्णुबुवांवर खूप प्रेम करीत असत। ते कोपर्ली येथे असताना त्यांनी श्री विष्णुबुवा थोरात यांना आपल्या मदतीचा हात दिला। एकदा त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांची अनुभूती झाली, त्यामुळे ते श्री अक्कलकोट महाराजांची नित्यपूजा करू लागले। त्यांना एकदा असे वाटले की आपण श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल खूप काही ऐकलं आहे, पण त्यांचे चरित्र मात्र पूर्णपणे ऐकलेले नाही। तेव्हा त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र श्रवण करण्याची इच्छा झाली। त्यामुळे त्यांनी श्री विष्णुबुवा थोरात यांना श्री स्वामी महाराजांचे चरित्र लिहिण्याची विनंती केली व पुढे बुवांना असेही म्हटले की या पवित्र कार्यासाठी जी काही आर्थिक मदत लागेल ती मी देईन। त्यांनी बुवांना दिलेल्या वचनानुसार त्यांना महाराजांची पोथी लिहिण्यासाठी यथोचित सहाय्यता केली। अशा प्रकारे शके 1819ला वसंत ऋतूमध्ये चैत्रवद्य त्रयोदशीला गुरुवार दिनांक 15 एप्रिल 1897 या दिवशी श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ तयार झाला। श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा व उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा हा एक छोटासा ग्रंथ आहे। या ग्रंथातील दररोज 3 अध्याय याप्रमाणे 7 दिवस जर वाचन केले तर 21 अध्यायाचे पारायण केवळ 7 दिवसात होऊ शकते। जे स्वामी महाराजांचे भक्त व उपासक आहेत त्यांनी जर ठरवले की दररोज 21 अध्यायाचे पारायण करावे तरी ते शक्य होऊ शकते, कारण हा छोटेखानी असा पवित्र ग्रंथ आहे। आपल्या अनन्य श्रद्धेने व मनाने हा प्रासादिक ग्रंथाचे वाचन किंवा पारायण केल्याने तसेच संकल्पित 108 पाठ केल्याने सर्व प्रकारच्या समस्यांची निरसन होते, असा भक्तांचा अनुभव आहे। तर बघा, हा होता श्री विष्णू बळवंत थोरात यांचा संक्षिप्त परिचय। तर आता आपण पुढे श्री स्वामीचरित्र सारामृत कथासाराचा अध्याय पहिला जाणून घेऊयात। तर श्री विष्णू बळवंत थोरात विरचित श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचा पहिला अध्याय मराठी गद्य अनुवाद प्रस्तुत करताना मी सर्वप्रथम या ग्रंथाचे लेखक श्री विष्णू बळवंत थोरात यांना वंदन करते। या ग्रंथाचे लेखक श्री विष्णू बळवंत थोरात हे सर्वप्रथम श्री गणेश, श्री सरस्वती, श्री गुरु, श्री कुलदैवत अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार यतिवर्य श्री स्वामी समर्थ महाराज यांना वंदन करतात व पुढे ग्रंथ लिहिण्यास आरंभ करतात। ते सर्वप्रथम आपल्या सद्गुरूंना वंदन करतात। त्यानंतर ते जगतचालक भगवान श्री विष्णू देवतेला नमस्कार करतात व त्यांची स्तुती करतात व म्हणतात की त्यांनी धारण केलेली शस्त्र, आयुधे व वाहन यांचे गुण वर्णन करण्यास वेदसुद्धा असमर्थ आहेत। त्यांना विनंती करतात की श्री स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे लेखन निर्विघ्नपणे पार पडू दे। त्यानंतर ते विद्येत देवता ब्रह्मकुमारी शारदा आपले गुरुवर्य मातापिता यांना वंदन करून हा ग्रंथ पूर्ण होवो अशी याचना करतात। त्याचबरोबर विष्णुबुवा त्रिगुणात्मक त्रैमूर्ती असलेले भगवान श्री दत्तात्रेय यांचे वंदन करून व त्यांना स्मरून विनंती करतात की या कलियुगात धर्मवासना ही विकोपास गेलेली आहे, तिला आपल्या मूळ तत्वावर येऊ दे। ते पुन्हा पुढे भगवान श्री दत्तात्रेयांची महती गुणगान करतात व कवी व्यास, वाल्मिकी ऋषी, संत तुकाराम महाराज इत्यादी संत महामुनी ऋषी यांचेही वंदन करून व गुणगान करून हा ग्रंथ तडीस जाऊ ही प्रार्थना करतात। ते पुढे म्हणतात की माझ्याजवळ ग्रंथनिर्मितीचे सामर्थ्य नाही, ते समस्त देवी देवता, साधू सज्जन, सत्पुरुष व अनेक संत यांचीही करुणा भागतात व त्यांना आशीर्वाद मागून माझ्या हातून हा ग्रंथनिर्मितीचे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे अशी विनंती करतात। आता येथे श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथातील पहिला अध्याय सुपूल संपन्न होत आहेत। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।